झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि समुद्राच्या वाढत्या जलस्तरामुळे भारताच्या पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीवरील काही भाग येत्या 90 वर्षात बुडण्याची शक्यता आहे। देशातल्या 220 वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानंतर त्यांनी हा निष्कर्ष मांडलाय। महानगरी मुंबईला हा धोका सर्वाधिक असल्याचं सांगण्यात येतंय। मायानगरी मुंबई 24 तास जागं असणारं स्वप्नांचं शहर। समुद्राच्या लाटेप्रमाणे कोट्यावधी स्वप्न इथं एका क्षणात निर्माण होतात आणि विरतातही। एखाद्या दिवशी ही स्वप्नच बुडण्याची शक्यता आहे आणि यासाठी वेळ लागेल फक्त 90 वर्षांचा। गेटवे ऑफ इंडिया आहे त्याच ठिकाणी 90 वर्षांनी दिसेल का याचीही आता कुठलीच शाश्वती देता येणार नाही। मुंबईचा नेकलेस अशी ओळख असलेला सुंदर परिसर मरीन ड्राईव्ह फक्त गोष्टींपुरताच मर्यादित राहण्याची शक्यता आहे। हॉलिवूडच्या कुठल्या सायन्स फिक्शन सिनेमातील ही कल्पना नाही तर एक भीतीदायक वास्तव आहे। भारत सरकारच्या दुसऱ्या राष्ट्रीय सूचना अहवालात हे सत्य मांडण्यात आलंय। हा अहवाल संयुक्त राष्ट्रसंघाच्या क्लायमेट चेंज फ्रेमवर्क कन्व्हेन्शनला सादर करण्यात आलाय। 1900 ते 2100 सालापर्यंत समुद्रातला जलस्तर 3.5 इंचावरून 34.6 इंचापर्यंत वाढण्याची शक्यता या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे। ही शक्यता जर वास्तवात उतरली तर मुंबईच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे। ईश्वराचा प्रदेश अशी ओळख असलेल्या केरळ राज्यावरही या लाटांच्या संकटाचं सावट आहे। जीवनदायिनी गंगा, कृष्णा, गोदावरी, कावेरी, महानदी यांसारख्या नद्यांचे त्रिभुज प्रदेशही संपुष्टात येऊ शकतात। सरकारी अहवालात सादर केलेल्या शंका आपण दुर्लक्षित करू शकणार नाही, कारण 120 रिसर्च सेंटर आणि 220 वैज्ञानिकांच्या मदतीनं हा अहवाल करण्यात आलाय। पर्यावरणीय बदलांनंतर सर्वात जास्त प्रभावित होणाऱ्या ठिकाणच्या प्रत्यक्ष दौऱ्यानंतर वैज्ञानिकांनी अभ्यासाअंती हे मत मांडलंय। जलस्तरात झालेल्या वाढीनं किनाऱ्यालगत असलेल्या भूभागाचं मिठागरात रूपांतर होण्याची शक्यता आहे, तसंच काही भाग बुडण्याचीही शक्यता आहे। अहवालानुसार सर्वात जास्त धोका गुजरातच्या खंभाट आणि कच्छची किनारपट्टी, मुंबई आणि कोकणची किनारपट्टी आणि दक्षिण केरळवर आहे। समुद्रातला जलस्तर वाढल्यानं कोणकोणत्या किनारपट्टीवरील भाग बुडू शकतात याची माहिती शोधण्यासाठी वैज्ञानिकांनी डिजिटल एलिव्हेशन मॉडेलचा वापर केला। समुद्रातील जलस्तरात 1 ते 2 मीटर वाढ झाली तरी 4.2 ते 42.5 किलोमीटर परिसरातील किनारपट्टी भाग बुडू शकतो। बंदरांच्या आणि पायाभूत सोयी सुविधांमध्ये विकासाशी संबंधित योजनांसाठी आता या अहवालाचा वापर करण्यात येणार आहे, त्यामुळे त्यात योग्य वेळी बदल करता येऊ शकतील। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।